नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. पावसाच्या खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आता मात्र राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे. पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढतोय. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 19, 20 आणि 21 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. आजपासून वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीचा परिसर पुढील 3 दिवसामध्ये जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हा जो काही परिसर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वायगणी, तसंच वेंगुर्ला, महापण, कुडळ, मालवण, वायगणी, पैप, कासल, दिग्रला, पदगाव या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पावसाचा जोर जास्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. कुणकेश्वर, कणकवली, पोंडा, तसेच हा जो सर्व परिसर आहे सावंतवाडी, मालवण, कणकवली या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. विजांचा गडगडाट आणि जोरदार स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर राजापूरकडे जर बघितला हा जो परिसर विजयदुर्ग, खारेपतंग, गगनबावडा, रायपतन, राजापूर, वडापेठ, पुरंगट, लांजा या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील 3 दिवसात या ठिकाणी वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 19, 20 आणि 21 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम सरींची शक्यता आहे. तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे माखजन, कोयना, पाटण, सनवाडा, श्रीशिंगे, अरळ, सवराट, वसुटपोट, चिपळूण, लोटे, माग, ताम्हणे, तसेच हेदवी, गुहागर, दाधोल, दागाव, लोटे सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर मित्रांनो, दापोली, खेड, प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता. घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, गोरेगाव, वरंद सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे पुढील 3 दिवसामध्ये. रायगड जिल्ह्याकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे मुरजंजिरा, काशी, रेवदंडा, नागोठाणा, रोहा, सुधागड, शिरगाव, आंबेवानी, तसेच अलिबाग, चोंडी, पेजरी, पेंच, शिरोली, खोपोली सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 19, 20 आणि 21 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर जास्त भागामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघरकडे देखील पावसाचा जोर वाढतोय पुढील 3 दिवसामध्ये. साफाले, गोदमल, मानोर, पालघर, बोईसर, वनगाव, कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीचा एकंदरीत परिसर जर बघितला तर किनारपट्टीच्या जवळपास संपूर्ण भागाकडे पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. मात्र नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या काही भागामध्ये जोर कमी आहे. नाशिकमध्ये मालेगाव, मनमाड, येवला हलक्या सरी, तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये. तसेच सटाणा, देवळा, चांदवड, दोदांबे, कळवण या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता. निफाड, सिन्नर हलक्या सरी. सिन्नरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. सिन्नर, पांडुर्ले, तिरडे, डुबेर, नांदूर, शेंगोटे, वावी, निमगाव, सिन्नर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसं अहिल्यानगरकडे बघितलं कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथडी, अहिल्यानगर हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी फार काही नाही. राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत सर्वत्र या ठिकाणी जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये शिंदे, चाकण, तसंच आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, दायरी, सुसगाव, पुनावली सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय. सासवड, लोणंदकडे पावसाचा जोर जास्त आहे. फलटण, बारामतीचा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हा जो पावसाचा जोर आहे थोडा कमी स्वरूपात आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. फलटण, बारामती आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी जोर थोडा कमी स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, सातारामध्ये जर बघितलं तर मेदा, वसुटपोट, सवराट, अरळ, शिशिंगा, वडे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाचा जोर या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या काही पश्चिम भागाकडे थोडा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय. आणि या ठिकाणी बघितलं रहिमतपूर, अणदह, वडूज, तसेच दहिवाडी, निधाल या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. देवरा, मोल, आद्राकी या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतात पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये.
तर मित्रांनो इकडे सोलापूरचा जर परिसर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. करमाळा, इंदापूर, अकलूज, विलीव हलक्या सरी बघायला मिळू शकतं. या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. मित्रांनो आपल्याला पंढरपूर, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट हा जो सर्व परिसर आहे, धाराशिवचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. पंढरपूर, माहोळ, तसेच वैराग, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, इचलगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त आहे. मध्यम ते भागबद्दल जोरदार असा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली, कोल्हापूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे. भागबद्दल जोरदार पाऊस. सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी, तासगाव, कुची, नागज, कोल्हापूर, कोडोली, इस्लामपूर, कोकुड, मलकापूर, राधानगरी, गगनबावडा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. तर मराठवाड्याकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे जोर कमीच आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकतात. पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. अधूनमधून हलक्या सरी, ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. सेंद्रमडी, पिंपरी, काचोड, पाचोड, निंबे, जळगाव, धर्मक्षेत्राकडे धाके, पालपैठण, दैगावणे, भक्तापूर आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये. आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी, जाफराबाद, समर्थनगर हा जो काही परिसर आहे, हसनाबाद, दहाबाडी, भोकरदन सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी आणि जोर थोडा जास्त आहे. हा जो काही परिसर आहे, पातूर, आष्टी, मंगरूळ या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे. तारगाव, गोलाफांगरी, अंबड, पानवाडी, तानवाडी, वडीगुद्रा, रामसगाव, शोता या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीज बघायला मिळू शकत आहे. बीड जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या तुलनेमध्ये. तर बीडमध्ये जर बघितलं तर बीड, वडवणी, तळेगाव, धारूर, केज, येळम, अंबेजोगाई या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. अंबेजोगाईकडे जोर थोडा वाढलेला आहे. अंबेजोगाईच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. धाराशिवकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर धाराशिवमध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, कळंब, मासा, तारखेडबूम, येडशी, पेठ, खोंड, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी. लातूरकडे मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे. लातूरच्या बऱ्याच भागामध्ये हा जो परिसर आहे, लातूर, औसा, निलंगा, शोळणपाल, उदगीर हा जो सर्व परिसर आहे, भालकी, औरदा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. अहमदपूर, बर्डापूर मध्यम स्वरूपाचा, परभणीच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. सोनपेठ, गंगाखेड, पालम या परिसरामध्ये जोर जास्त आहे. नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा हलक्या मध्यम सरी. उमरखेड, हिमायतनगर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. भोकर, पेठुंबरी, धर्माबाद, बैसना मध्यम सरी. भाग बदलत जोरदार पाऊस. हिंगोलीकडे जर बघितलं तर सपतगाव, हिंगोली, कळमनुरी हलक्या सरी, मात्र जोर थोडा जास्त आहे या ठिकाणी. इनापूर, खंडाळा, पुसद, चोंडी हा जो सर्व परिसर आहे, साक्री या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील 3 दिवसामध्ये. पुढील 3 दिवसात नागपूर जिल्ह्याकडे बघितलं तर जास्त हलक्या सरींची शक्यता. नागपूरमध्ये पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली हलक्या सरींची शक्यता आहे. भंडाराकडे जोर थोडा कमी आहे. भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी, सोली, कंधारी हलक्या सरींची शक्यता आहे. गोंदियाकडे देखील जोर कमी आहे पुढील 3 दिवसामध्ये. गोंदिया, चांगझरी, तिरोरा, आमगाव, साक्री, तोळा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गडचोलीकडे देसाईगंज, आरमोरी, राजोळी, देसाईगंज, मुरुमगाव, कापसी, गडचोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड सर्वत्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पुढील 3 दिवसामध्ये यवतमाळकडे पावसाचा जोर फार काही नाही. पावसाचा जोर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील ऊन सावलीचा खेळ हलक्या सरी बघायला मिळू शकतं. वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट या परिसरामध्ये. अमरावतीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. अकोलाकडे देखील हलक्या सरी पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. जोर कमी आहे या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये. बुलढाणामध्ये देखील हलक्या, मात्र बुलढाणाच्या काही भागामध्ये जोर थोडा जास्त आहे. मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बुलढाणामध्ये. बुलढाणाच्या दक्षिणेला पावसाचा जोर थोडा जास्त आहे. केलवड, चिखली, अहमदपूर या परिसरामध्ये. वाशिममध्ये हलक्या सरींची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे. खानदेशात जर बघितलं तर जळगावकडे हलक्या सरी, धुळेकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा. धुळे जिल्ह्यात या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. धुळे, अंजांग, नवारी, कापडणे, चिंचवड, कुसुंबे, अंजाले, आर्वी, बाबरे हा जो परिसर आहे, चिंचवे, चिंचखेडे, चिंचवर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते जास्त भागामध्ये. नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडी हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता नंदुरबारमध्ये पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.